असे जागे रवा, कारण काय थंडी वाढूक लागली आहे. गारट व्हायचा नाही, आता जरा गरम होऊया. बाय माझे एवढा नको. चांगला कार्यक्रम आहे, चांगला बोला, शुभ बोल, शुभ बोल. थोडक्यात बघा, बुवानी अतिशय सुंदर प्रकारे या ठिकाणी गजर सादर केला. म्हणता एकदा बुवांसाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. काय थंडी आवाज बसता, जरा खाकरता, डालडो पडता, सर्दी होता, तर काय हे होतच राहत. तर अतिशय बुवा सुंदर गजर सादर केलं त्यांनी. बरेच बरेच असं म्हणता येणार नाही, पण काय बोलायचं म्हणजे अगदी माझ्या कानाचे तुकडे तुकडे झाले नुसते. सारखा म्हणतात माझा लाडक्या बुवा, माझा लाडक्या बुवा. जाऊया बुवांना हळूहळू हळूहळू सगळे बुवांचे मुद्दे क्लिअर करूया. पण तत्पूर्वी बघा, कैलासवासी संदेशजी लोके यांच्या स्मरणार्थ लोके बुवांचे खंजीर वादक ते म्हणजे आदरणीय दिगंबरजी नवलू यांच्याकडून बहुमूल्य हे 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार मानते, धन्यवाद. त्याचप्रमाणे आदरणीय शरदजी लोके यांच्याकडून हे बहुमूल्य 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार मानते. आणि फक्त आपल्या महाराष्ट्रापुरतीच नव्हे तर अखंड जगताचं आराध्य दैवत ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरून एक दोन ओळी या ठिकाणी गाण्याचा प्रयत्न करते. महाराष्ट्राची मायाभूमी महाराष्ट्राची मायाभूमी ही सांगे रुबाब त्यांचा. महाराष्ट्राची मायाभूमी ही सांगे रुबाब त्यांचा. हेल 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 हेल
हॅलो. महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, यांच्या स्मरणार्थ नितीनजी लोके यांच्याकडून बहुमूल्याचं 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्या भगवंताजवळ एवढीच प्रार्थना असेल की त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो. ह्यो म्हणतात गुलाबजाम, आणि हा काय रसगुल्ला. गुलाबजाम रसगुल्ला ठीक आहे आपला काय आता. पण मी काय म्हणताय या रसगुल्ला वगैरे सोडून द्या. खरं तर बघू गेलास ना हिरो वाटाणू आणि ह्यो झाला तुझा कसं तोंडात नाही निघाला रे तुमच्या. हा तुमचा काय लाज. पण बघा भले किती काय असून दे पण त्याचा कॉम्बिनेशन ना वाटाण्याचा त्याचा वाटाण्याचा कॉम्बिनेशन म्हणजे बघा अगदी प्रत्येक पूजेत किंवा अगदी खय जेवण असेल अगदी बघायचं ती हिरव्या वाटाण्याची मस्तपैकी फतफतीत भाजी असतेली आणि गोडी डाळी असतात पण सोबतीत काळ्या वाटाण्याचा रस्सा पण असता. बरोबर. आता लक्षात घ्या तो काळ्या वाटाण्याचा रस्सा
लिमिट मध्ये पियालास तरच चांगलं, नाही तर तेंका माका वाटतं चांगलो एक्सपिरियन्स आहे. कारण का कोणाचे भाळ असो काय असो पूजाचं सोडणार नाही, गेलं ओढ 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 आणि चल पळ का चाललो गाडी. ते मगाशी ते मी बोलले ते घरी गेले, ते मला दिसत नाही. तो चाय पिता असू दे असू दे. हा तर बुवा बघा ऐकून घ्या माझा आधी. काय बुवांनी मस्त सुरुवात केल्याने, पण बुवा माझ्या या हिरव्या वाटण्यासाठी मी एक गाणं म्हणतो यार. सफेद वाटाणं नको, आमच्यात सफेद आधी तुम्ही इज्जतच काढता. वाटाण्याचा पोपट जागे झाले. वाटाण्याचा गोलदाना राजे उडू नको, टना टना राजे उडू नको, टना टना. वाटाण्याचा गोलदाना राजे उडू नको, टना टना राजे उडू नको, टना टना. वाटाण्याचा गोलदाना राजे उडू नको, टना टना राजे उडू नको, टना टना. वाटाण्याचा गोलदाना राजे उडू नको, टना टना राजे उडू नको. काय बसलं करल्या बघ बोंबलशील. पाय घसरून करल्या बघ बोंबलशील, ठना ठना तू ग बोंबलशील, ठना ठना. वाटाण्याचा गोलदाना राजे उडू नको, ठना ठना राजे उडू नको, ठना ठना. बाकी बुवांनी सर्वात जबरदस्त आणि अगदी त्याला थंडी लागली हा, पण तरी पण हळूहळू आमचे पोपट का व्हायना जागे होत. म्हणून या सहसहत्या रक्तासाठी एवढंच सांगू इच्छिते की बघा, सूर्य कुणाला झाकत नाही, डोंगर कुणाला वाकत नाही. सूर्य कुणाला झाकत नाही, डोंगर कुणाला वाकत नाही. आणि या लिंगडा नावाची पोरं कुणाच्या बापाला घाबरत नाही, कुणाच्या बापाला घाबरत नाही, कुणाच्या बापाला घाबरत नाही. खाण्यापिण्याची हा तर काय बुवांनी सांगितलं की भजनाची परंपरा बदलत चालली आहे. त्याचप्रमाणे बघा हा एक आभार मानायचे राहून गेले. म्हणजे आम्ही कार्यक्रम एकाच ठिकाणी करतो, पण तो अगदी सगळ्यांना आजकाल सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल होत, त्याच्यामुळे प्रत्येकाला तो अगदी युट्यूबवर बघायला मिळावा आणि प्रत्येकाने त्याचा आस्वाद घ्यावा. म्हणून आज खरोखर या ठिकाणी आमच्या सोबत जे मेहनत घेतात ते म्हणजे आमचे युट्यूब वाले काका, त्यांच्यासाठी म्हणजे जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. मला खूप आभार मानते. कारण आज सगळ्यात जास्त ख्याती जर किंवा कुणाचं जर समजा जास्त प्रचार किंवा प्रसार करायचा असेल तर मोबाईल हे माध्यम झालेलं आहे, बरोबर की नाही. कुणाचंही नाव टाका की समोर येणारच. एखादी पोरगी दिसली फक्त तिचं नाव समजूची खोटी काय चाललंय इंस्टाग्रामवर टक 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 फॉलो झाला आहे की नाही. झटपट पटापट लक्ष्मी घर के अंदर. बघा देवगड म्हणजेच बघा कलाकारांची खान, बरोबर की नाही. देवांचं गड म्हणजे देवगड, बरोबर की नाही. आणि बुवा आज या लिंगाळ गावामध्ये सुद्धा ही माझी पहिलीच बारी, म्हणजे ह्या ठिकाणची माझी पहिलीच बारी. आणि बुवा मगाशी म्हणाल्या काय की भजनाची परंपरा बदलत चालली आहे. खरोखर बुवा भजनाची परंपरा बदलत चालली आहे म्हणजे काय, यावा लवकर तुमचीच वाट बघत आहे. पूर्ण बारी संपेपर्यंत
पब्लिक हलायचं नाही अजिबात. कारण का ते भजन प्रेमी होते तसे, त्यांना खरोखरच भजनाची आवड होती. पण आता तसं आपल्याला दिसतं काय नाही. आता तुम्ही कुठेही मी आतापर्यंत बारी केली नाही, जेवढ्या ठिकाणी बारी केली सगळ्यांकडे फक्त याकच उडव पेटव खदलव तू फोडव फोडव, प्रत्येकाची भाषा असतात. मी सांगते असा. तर लोकांना आजकाल कसा औषध इलेले असतात, बरोबर की नाही. अगदी बघू केलास तर अगदी 10% मंडळी जे खरोखर भजनाचे चाहते आहेत ना, ते फक्त उपवांचं भजन ऐकू केलेलेच असतात. आणि जे बाकी असे असतात ना, असे म्हणजे कसे? असे म्हणजे दिलदार, ते दिलदार इलेले असतात. ते काय म्हणणार, मुळम बुवा रिया मिस्त्री बुवाची कशी साल्या काढतात ती म्हणणार बघू जाऊयात सोय. बरोबर की नाही. बघून बायका एकदम शाप थंडवले, शाप नाही ना. तुमच्यासाठी एक गाणं घेते चला, खरोखर छान दिसतंय म्हणून. आणि बघा जुनी गाणी ती जुनी गाणी म्हणजे काय म्हणतात ना, जुनं ते सोनं, बरोबर की नाही. आजकालच्या नवीन गाण्यांकडे एवढंसं म्हटलं असतं का एवढं अर्थ नाही, पण जुनी गाणी कशी लय भारी असतात. ही चाल तुर तुर, ही चाल तुर तुरुड, ती केस भुर भुरुड, वे डोळ्यावर बटडळली. जरा जरा असे असे करतात, परत खाली बसतात. खरा काकावरनं आठवला, मग असे काका काही गेले ते काहीतरी पाठी होते. बुवा काय म्हणतात, कधी प्रेम केलास का? गेले बाहेर गेले, तेच ते नाचतात काय ते. बुवा तुम्ही लय चुकीच्या माणसाला नादात लागला का? तुम्ही त्यांना वय विचारलास की तुम्ही कधी प्रेम केलास काय, ते थाई जाऊन फणं काढूक लागले म्हणजे का? नागोबा डुलता आणि परत जाऊन आता कसा नागोबाचं नागमणी नागिन घेऊन पळाली. त्याच्यामुळे नागोबा आता जरा हेच रोवलं नाही, म्हातारं झालं. राग नाही ना? नाही ना, मला वाटलं होता म्हणूनच बोलतोय. कसा बुवा तर ते तुम्ही असं त्यांना विचारणं खरं तर खूप चुकीचं. कारण आताचं प्रेम या खरं बघू केलंच ना तर आताचा प्रेम या खूप सोपा झाला. खरंच खूप सोपा. म्हणजे काय, प्रत्येकाच्या हातात मोबाईल, त्याच्यामुळे कोणाकडे असतं भेटायची पण गरज नाही. पुरी काय करणार, तो कसा आहे मला माहित नाही, तो कसा आहे मला माहित नाही, आणि तो कसा आहे हे समजून घेण्यासाठी त्याला भेटायची गरज नाही, त्याची माहिती काढायची गरज नाही. इंस्टा आयडी भेटली काय टुक 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 चालू, मग जेवलीस काय, झोपलीस काय, मग चहा पिल्लीस काय, मग तू गेलीस काय, बरोबर की नाही. पण पहिला जो प्रेम होता काय, कबूतर जा जा जा
कबूतर जा जा जा। पहले प्यार की पहली चिट्ठी, पहले प्यार की पहली चिट्ठी साजन को दे। कबूतर जा जा जा, कबूतर जा जा जा। ह्या प्रेम होता काय असा रोम रोम फुलायचा. आणि तुम्ही त्यांना विचारता तो खिलाडी आहेत ते खिलाडी गाजून झाले आहेत आपला तरुण पण काय आजोबा काका नाही जरा कन्फ्युजन होता मग कधी दिसतच नाही. आणि हा आणि काय बुवा म्हणाले की तुम्ही भले ऐका रे ऐका ऐकून घ्या भले तुम्ही आमचा काय दिलास नाही तरी चला पण तुमच्या टाळ्यांचा प्रतिसाद मात्र तुम्ही आम्हाला नक्की द्या. माझ्या बाबतीत असं नाही तुम्ही मला भले काय देऊ नको आणि तुम्ही जर काय दिलास तर मी घेणार नाही असं माझा काही विषय नाही. तुम्ही दिला मी घेणार 500 इले घेणार 100 इले घेणार मी सगळा घेणार. तो काय म्हणतात की तुम्ही जर म्हणता मग का प्रतिसादच दिलाच नाही तर कसं होतं की टकल्यांच्या गल्ली जाऊन फणे विकला बुवा त्या टकलेपणाचं नाव काढू नको. कारण आजकाल जे तरुण मंडळी हा जवळजवळ 25 वय सरत चालला 27 वय चालला 30 वय चालला तरी काय त्यांचे लग्न होणे नाही. त्या टेन्शन मुळे जे बुवा केस जायत चालले पण त्या आजोबांची दाढी बघा काय बहारदार फुलली आहे. अगदी एवढी दाढी आहे एवढी महिन्यात बघते असं ओळख झाला तिका. पण एक नंबर मी म्हणजे मी त्यांना असं इलेनी भय बघले ना ते त्यांच्या पहिले दाढीच बघत राहिले. ह्याला म्हटलं केस बघ म्हणणार फुलले नुसते. आणि लक्षात घ्या आता बघू केलास तर छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे मावळे हे दाढीतच होते पहिले बरोबर की नाही. आता फॅशन इली म्हणून पायनॅपल कट गाडी खय टाकले झालं का चांगला नाही का काय तर दाढी जी आहे ना ती खरोखर आणि त्या दाढीचा एवढा सांभाळू लागला नाही का म्हणजे ती रोजच्या रोज भले तुम्ही टकल्यात फणी मारू न मारो पण त्या काका माका माहिती असं तरी विचारू का हवे रोज त्यातली का म्हणजे बिळ झाली त्याची भीती पर तेवढे काढू हवे. पण काका राग नाही ना मानायचो तोंड फिरवला राग नाही ना नाही ना तुम्ही तुझे दिलदार म्हणून मी बोलले. पण एकच सांगू इच्छिते की बघा देव पाहिला मंदिरात देव पाहिला मंदिरात देव पाहिला पाषाणात दगडात देव पाहिला मंदिरात देव पाहिला पाषाणात दगडात. आणि आज आम्हा दोन्ही बुवांना देवासारखी माणसंही लाभली आजच्या या हरिभजनात आजच्या या हरिभजनात आजच्या या हरिभजनात. शून्यातून शून्य गेलं उत्तर आलं शून्य शून्यातून शून्य गेलं उत्तर आलं शून्य. आणि तुम्हा सगळ्यांसारखे भजनी श्रोते आम्हा दोन्ही बुवांना लाभले हेच आमचं पुण्य हेच आमचं पुण्य हेच आमचं पुण्य. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी भारत माता की गणपती बाप्पा जय. थोडक्यात हा तर या ठिकाणी मी गजराला सुरुवात करते. सगळी बरं ना जब तक सांसें चलेगी तुझको तुझको जब तक सांसें चलेगी तुझको चाहूंगा यार मर भी गया तो भी तुझे करूंगा प्यार. मर भी गया तो भी तुझे करूंगा प्यार. जब तक सांसें चलेगी तुझको
या ठिकाणी रचवल्या आहेत. हा सुख करता दुःख हरता गणपती बाप्पा मोरया. सुख करता दुःख हरता गणपती बाप्पा मोरया. विघ्न विनाशक लंबोदरा गौरीचा सुता. विघ्न आणि ते केव्हा गावी येतात? गणेश चतुर्थी, बरोबर की नाही? अगदी गणपतीचे ते 10 दिवस ते वेगळ्या काढलेले असतात की गणेश चतुर्थी येईल का भले 10 दिवस असून दे, 5 दिवस असून दे, 7 दिवस असून दे, पण प्रत्येक जण गावी येणारच, बरोबर की नाही? आणि बघा एका रात्रीत अख्खी मुंबई खाली करण्याचं सामर्थ्य हे फक्त एका कोकणकरांमध्येच असतं, बरोबर की नाही? म्हणून बघा घरात प्रत्येकाला आपल्या गावाची ओढ असते आणि आपल्या कोकण म्हणजे काय स्वर्गापेक्षा सुंदरच आहे, बरोबर की नाही? म्हणून 2 ओळी. स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो ह्यो कोकण. स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो ह्यो कोकण. स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो ह्यो कोकण. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा, प्रसन्न होतं मन. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा, प्रसन्न होतं मन. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा, प्रसन्न होतं मन. स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो ह्यो कोकण. स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो ह्यो कोकण. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा, प्रसन्न होतं मन.
मगाशी बारका पोरगा होता ना पैसे घेऊन बुवाकडे, तो काय गेलो? झोपलो. तुझं नाव काय दा? युवराज. झोपलो ना? गाणं घेऊन जातो. असू दे, तरी पण घेते. हा, याचं नाव सांग. सांग तुझी इच्छा पूर्ण करूया. उद्देश काय? नाव सांग. काय नाव? आजकाल ना बारशे बिरशे करतो आम्ही, जातो ना ते बारशे बिरशांका, म्हणजे भजन असतो ना बारशांका, काहीतरी वेगळा करायचा. आजकाल लोक काय ह्या चढला काय समजत नाही, काहीतरी वेगळा म्हणून त्या पोरग्याचं नाव काय ठेवतील नाही काय नाही, काय विचित्रच नाव ठेवतो. म्हणजे अगदी किरीश का गाणं सुने का किरीश का गाणं? तुम्ही मागा खोळावताला तर मी पण धड नाही, मी भावत जातोय. मग जर ह्या व्हायरल केला तर तुम्ही असं नेहमी लक्षात ठेवायचा. बाकी ना एक तर माझ्यावर ना काही कमी नाही होत असते. नाही म्हणणारच नाही मी. बस चला. आमचे पप्पाने गणपती आणला, आमचे पप्पाने गणपती आणला, आमचे पप्पाने गणपती आणला. आज वर्षाने आले घरा, आज वर्षाने आले घरा, आले घरा, आनंद झाला साऱ्या जना, आनंद झाला साऱ्या जना, लाडू मोदक आवडे फार, लाडू मोदक आवडे लाडू मोदक आवडे लाडू मोदक आवडे दुर्वा फुलांचा शोभे हार, दुर्वा फुलांचा शोभे हार, उंदरावर बाई सोनी, दुडदुडई सिंगारा, उंदरावर बाई सोनी, दुडदुडई सिंगारा, विना विना बेडी वाकुडी तुझी सेवा, बेडी वाकुडी तुझी सेवा, भक्त तुझे करती सेवा, भक्त तुझे करती सेवा, भक्त तुझे करती सेवा, भक्त तुझे करती सेवा. कोणता सण असू दे किंवा अजून काही कार्यक्रम असू दे, घरामध्ये वाडीमध्ये अगदी कुठेही, तेव्हा सगळ्यात जास्त कामामध्ये कॉन्ट्रीब्युशन, योगदान, सगळ्यात जास्त योगदान जर कोणाचं असेल ना तर ते म्हणजे घरातल्या स्त्रीचं असतं. बरोबर की नाही?
सोनं असतं बघा, सोनं. सोनं काय सगळ्यांनाच माहिती नाही, म्हणजे बायकांचा आवडीचा विषय म्हणजे काय, सोनं. भले त्यांना काय माहित नाही, पण त्यांना सोन्याबद्दल सगळं माहिती असतं की बाबा सोन्याचा भाव कसो चढता उतरता घसरता. चांगलो त्यांची हाड आईली बाय करी बरे. तर कसं आहे बघा, आपल्या नाही विसरले ना, जरा थांब. नाही किती सेकंड झाला, थांबा झाला तुम्ही. हा तर काय, सोन्याचा भाव म्हणजे आता सोनं बघा, सोनं काय सगळ्यांनाच प्रिय असतं, बरोबर की नाही. मग आता ऐका, आपल्या घरातील हिंदू स्त्री, आपली आई, आपली बहीण, आपली बायको, आपली मुलगी ही सोनं आहे, सोनं. आणि तिला जेवढं जपाल तेवढं कमी आहे. म्हणूनच बघा, ज्याला बाईची ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञान झाला. ज्याला बाईची ताई कळाली तो मुक्ताईचा ज्ञान झाला. ज्याला बाईची मैत्रीण कळाली तो राधेचा श्याम झाला. ज्याला बाईची पत्नी कळाली तो सीतेचा राम झाला. आणि ज्याला बाईची आई कळाली ती जाऊचा शुभ झाला, ती जाऊचा शुभ झाला, ती जाऊचा शुभ झाला. त्याच्यामुळे पुरुष मंडळी तुमका असं दाखवून द्यायचं असत की बाबा माझ्या बायलेवर लय प्रेम. हा तर ह्या चांगला म्हणजे बघा, उदाहरण तुमका सांगते. आता हळदी कुंकवाचाच कार्यक्रम घ्यावा. हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात प्रत्येक स्त्री अगदी सगळ्या अगदी दागिने बेगिने घालून त्यांना नटून जाणं, बरोबर की नाही. आता ह्यांच्या चर्चेचा विषय मी तुमका सांगतो. यांची चर्चा काय असतेली माहिती आहे, प्रत्येक गावात सावतीन आणि परवीन असतात. काय हा बस सावतीन काय म्हणतली, आता समजा एखादी कोण नटून बिटून असतील ना, बाई म्हणजे चांगली अगदी सोना यांना चांगली घालू ना, अगदी नटलेली, तर सावतीन काय म्हणणार, बघ बघ म्हणणार, काय नटली हा बघ, नुसतं अगदी काय फुलून इली, नुसती फुलून इली म्हणतात की नाही. म्हणणार काय पण म्हणणार, आणि हे बोलणारच काय काय नटून दिली बघा. आणि वर भावाक नाव काय ठेवणार माहिता, मेलो गणवतो बायकोचो बैल नुसतो, म्हणतात की नाही. आणि तोच एखादो गावातलो बंडो 745 वालो असांन दे बंडो गेलो तो जाऊन दे, तुला सांगतच नाही, मी आपल्याला सांगतोय. आता बंडो माका हे विचारे, तू माझं नाव कसा काढलंस माका नको. तर एखादा बंडो 745 वालो असलो आणि तो अगदी घेऊन इलो, त्या बायको कुट कुट कुटलो. आताच नाही, आता काय, आता ये बंद्या म्हणणार, थांब तुझा झाला होय ना, तू सालाच करतोय म्हणणार. आणि काय हसत हसत फेकून मारतले पहिले, हे की नाही. आताचे ऐकून घेणार नाही, का माहिता, कारण पहिलं होतं ना, एक स्त्री जी होती ना, तिने फक्त चूल आणि मूल एवढंच करायचं, हे पहिलं होतं. आता तुला ऐकून घे, ती काय म्हणी, बघ तुका करून संसार तर कर, या बघ बाहेरच बघ चाललंय, जाऊ जाऊ, मी कसं जाऊ, मला काय झालं, मी सांगतोय हजार. मग तोच एखादं बंडो अगदी दारकून काय मार मार मारून दे का, तेच काय म्हणणार माहिती लोक, काय मेलो बंडो तो बायको नुसतो मार मार मारता, बरोबर की नाही. मग हे बोलण्यापेक्षा जर तुम्ही तुमच्या बायकांना भरपूर असं प्रेम केला तर आपल्या जरा चर्चा होता, बरोबर की नाही. ते खाई गेले ना गोवा खुश गेले असं. आपडे बघा, आपण देवाला साकडं घालतो की बाबा आमच्या परीने जमेल तेवढी, आणि जी काही तुझी वेडी वाकडी सेवा केलेली आहे ती तू काय करून घे, मान्य करून घे. आणि आम्हाला सगळ्यांनाच म्हणजे आमच्या परिवाराला कसं ठेव, सुखात आनंदाने समृद्ध करून ठेव. आणि आज या महागणपतीला सुद्धा मी साकडं घालते. या ठिकाणी उपस्थित प्रत्येक भाविक अगदी प्रामाणिकपणे तुमच्या भावभक्तीमध्ये तल्लीन होऊन या ठिकाणी भजनाचा नामस्मरणाचा आस्वाद घेतोय. आणि या ठिकाणी उपस्थित प्रत्येकाला सुंदर असं आयुष्य, सुदृढ असं आयुष्य आणि धनसंपत्ती लाभू दे असं त्या गणरायाजवळ प्रार्थना करते. आणि पुढे वेडी वाकुडी तुझी सेवा, वेडी वाकुडी तुझी सेवा,
अदिती माता आणि तिच्या समोर गणपती गजानन प्रकट होऊन सांगतात की मी तुमच्या उदरी जन्म घेईन. तर काय असतं, ती जी अदिती असते म्हणजे अदिती माता असते, तिच्या उदरी अनेक इंद्रादी देवांनी जन्म घेतलेला असतो आणि आपल्या उदरी अजून एखाद्या वीराचा जन्म व्हावा, आपल्या उदरी एक बलाढ्य असं मूल जन्माला यावं म्हणून ती कश्यप ऋषींजवळ जाते, म्हणजे आपल्या पतींजवळ सांगते आणि त्यांना काय म्हणते की मला असा काहीतरी मंत्रोपदेश करा की ज्यामुळे मला आतापर्यंत जी अपत्य झाली त्यापेक्षा सगळ्यात बलाढ्य असं अपत्य मला प्राप्त होईल. तेव्हा कश्यप ऋषी त्यांना गजाननाच्या एका मंत्राचा उपदेश करतात आणि ते मंत्राचा उपदेश घेतल्याबरोबर अदिती माता जी असते ती लगेचच रानामध्ये निघून जाते आणि जवळजवळ 100 वर्ष पावेत होती तपश्चर्या करते, म्हणजे 100 वर्ष. आणि त्या तपश्चर्यामुळे तिची पूर्ण अंगकांती जी असते पूर्ण शुष्क झालेली असते, अगदी फार ती विचित्रच दिसते. आणि ह्यामुळे साक्षात भगवान गजानन अगदी कोटी सूर्याप्रमाणे तिच्या समोर प्रकट होतात आणि ते बघून, त्या तेजाला बघून अदिती माता भयभीत होते. आणि तेव्हा गजानन जाऊन काय सांगतो की तू घाबरू नकोस, ज्या देवतेची आराधना तू करतेस तो गजानन, तो गणेश म्हणजेच कोण आहे तर तो मी आहे. तुला हवा तर तू मागून घे, कारण मी तुझ्यावर प्रसन्न झालोय. तेव्हा अदिती माता म्हणते की आतापर्यंत माझ्या उदरी अनेक इंद्रादी देवांनी जन्म घेतला, पण आता पुढच्या वेळेस तू माझ्या उदरी जन्माला यावा असा मी वर मागते. तेव्हा तथास्तु म्हणून तिथल्या तिथे गजानन गुप्त होतात आणि त्यानंतर 9 मास पूर्ण होऊन जेव्हा प्रसूतीच्या वेळेला ते बालक जेव्हा जन्माला येतं तेव्हा सुद्धा कोटी सूर्यप्रकाश निर्माण होतो तिथे. तेव्हा सुद्धा तिथे माता घाबरते की हे काय चालू आहे. तेव्हा गणपती म्हणजे गणेश गजानन आपल्या मूळ रूपामध्ये येतात आणि सांगतात की काही वर्षांपूर्वी मी तुझ्या उदरी जन्माला यावा म्हणून तू तपश्चर्या केली होतीस आणि त्याचं फळ म्हणून आज मी गजानन गणेश तुझ्या उदरी जन्माला आलेलो आहे. आणि तेव्हा हे वृत्तांत समजताच कश्यप ऋषी आणि अदिती माता अतिशय उल्हासित म्हणजे काय आनंदित होते भरपूर की ब्रह्मांड नायक तो दुःख हरता त्याने माझ्या उदरी जन्म घेतला. आणि तेव्हा त्याचं नाव मोहक्कट असं ठेवण्यात येतं. बरोबर काय त्याची कथा जी आहे ना ती भरपूर अशी दिसते आणि खूप मोठी आहे, त्याच्यामुळे तुम्हाला समजेल, त्याच्यामुळे तुमच्या पद्धतीने म्हणून तुम्हाला मी सांगितले. पुढे हा थोडक्यात या ठिकाणी एक पंचरत्नांची आठवण म्हणून एक 4 गाणी या ठिकाणी सादर करते. बघा प्रत्येक भजनामध्ये किमान पंचरत्नांची आठवणी झालीच पाहिजे, जास्त वेळ तुमचा घेत नाही. पण बघा अगदी बाप्पावरूनच त्यांचा गजर जो अजरामर झाला आणि आज प्रत्येकाच्या मुखावर तो गजर आहे म्हणून 2 ओळी या ठिकाणी गाण्याचा प्रयत्न करते. बघा कैलासवासी भजन महर्षी बुवा परशुरामजी पांचाळ यांनी माझा कोकण कसा असावा या गजराच्या माध्यमातून कोकण दर्शन घडविलं. थोडक्यात 2 ओळी या ठिकाणी सादर करते. तू सुख करता तू दुःख हरता, तू सुख करता तू दुःख हरता, तू सुख करता तू दुःख हरता. बाप्पा मोरया गजानना 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 गजानना
नारळी पोपळी करवंदाला लपवून काजूच्या भार. नारळी पोपळी करवंदाला लपवून काजूच्या भार. डावा रुपाला आलाय जगात देवगड हापूस आंबा. गापूर वळणाच्या वाडीला पुतण्याचा दीर्घाई जागबाई माता. रामेश्वर आरेश्वर गंगेश्वर कुंकेश्वर यांची आमच्यावर सत्ता. पूर्व खाडी यांचे पुजारी गावोगावी सुताराची शाळा. वा! गावात सुतार हवा. गावात सुतार हवा. कशाला? तुझा भार घालायला, तुझा आस बनवायला, तुझा नांगर बनवायला आणि तुझा खांब घालायला. पूर्वखाडी यांचे पुजारी गावोगावी सुताराची शाळा. कोकरी नामदार पाटील पौसर सांभाळती देवळानी गोळा. देवळानी गोळा. बाप्पा मोरया गजानना. बाप्पा मोरया थोडक्यात जास्त वेळ न घेता या ठिकाणी वेळेची समी सांगता करते. गुढी तुझी सेवा. फक्त तुझे करणी देवा. फक्त तुझे करणी देवा. कसा करविता तू गणपती. कसा करविता तू गणपती. दुष्टाचा तू नाश करी. दुष्टाचा तू नाश गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. वक्रतुंडाय मोरया. गणपती बाप्पा मोरया. एकदंताय मोरया. गणपती बाप्पा मोरया. एकदंताय मोरया. गणपती बाप्पा मोरया.